कारण ही नरापासून बनवली आहे. यास तो पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील. ती दोघे एक होती. आदाम व त्याची स्त्री ही दोघे लग्न होती तरी त्यास संकोच वाटत नसे. आमेन. परमेश्वरानं पहिल्या 6 दिवसामध्ये सर्व दृश्य आणि अदृश्य निर्माण केलं. उसने कहा प्रकाश हो और प्रकाश झाला. पहिला दिवस. और परमेश्वर बोला बहुत अच्छा है, हे फार चांगलं आहे. आणि 6 दिवसामध्ये त्याने सर्व जे काही दिसतं, जो आप देख सकते हैं, महसूस कर सकते हैं, हवा ना महसूस कर सकते हैं, सब परमेश्वर ने बनाने के बाद उसने आखिर में मनुष्य को बनाया. और वचन 7 में लिखा है, दुसरा अध्याय वचन 7, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. त्याच्या नाकपुड्यामध्ये परमेश्वराने आपला आत्मा ओतला, आपला श्वास ओतला आणि तो जीवधारी झाला. माझ्याकडे या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने 6 दिवस म्हटलं हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. पण ज्यावेळेस मनुष्य त्याने बनवला वचन 18 मध्ये, मग परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा, हे इट इज नॉट गुड मॅन टू बी अलोन. ये अच्छा नहीं है कि आदमी अकेला रहे, स्वकेंद्रित रहे, स्वार्थी रहे. और इसलिए परमेश्वर ने उसके जीवन के लिए पूरी दुनिया में जब तक वो जिंदा है तब तक उसके लिए उसने एक सहायक, एक साथीदार, एक कंपेनियन उसने बनाया. प्रेज़ द लॉर्ड. और कैसे बनाया? उसने आदम की फसलें निकाली. अगले सेशन में उसके बारे में बताऊंगा, लेकिन मुझे ये बोलना है पहली बार कि आप मेरे पीछे बोलोगे, विवाह ही संस्था परमेश्वर ने स्थापन केली आहे. हालेलुया. म्हणून लक्षात असू दे की विवाह संस्था ही परमेश्वराने स्थापन केलेली आहे. ज्यावेळेस तो म्हटला की आपण आदामासाठी सहाय्यक, एक अनुरूप सहाय्यक त्याच्यासाठी तयार करू, तेव्हाच परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये आदामाबद्दल नाही का एक प्लॅन होता की त्याच्यासाठी एक स्त्री, त्याला अनुरूप सहाय्यक, सहकारी, जी त्याच्यावर आणि ती त्याच्यावर दोघे इंटरडिपेंडंट, एकमेकावर अवलंबून राहतील अशी स्त्री त्याने निर्माण केली. आणि आपण पाहतो माझ्याकडे त्या अगोदर आदामाला एक गोष्ट परमेश्वराने एक जबाबदारी दिली होती. आणि जबाबदारी काय होती माहिती आहे का? सर्व ग्राम, पशु, पक्षी आणि सर्व अनेक प्राणी यांना नाव देण्याचा ना. वचन 19 आणि 20. आणि मग आदामाने काय केलं? प्रत्येकाला काय दिली? येस, नाव दिली. उदाहरणार्थ तिथे टायगर असेल, म्हटलं असेल हा टायगर आहे, आणि मग त्याच्या जोडीला मिसेस टायगर. मंकी असेल, मिस्टर मंकी आणि मिसेस मंकी. आणि असं म्हटलेलं आहे की तो स्वतःची देखील त्या ठिकाणी तरतूद करत होता. बघा वचन 20 मध्ये सर्व पक्षी व सर्वंटपोशी असं नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहायक वो ढूंढ रहा था अपने लिए भी, वो जुगाड़ कर रहा था उधर कि यार टाइगर को मिसेस टाइगर है, मंकी को मिसेस मंकी है, आदम को कोई मिसेस आदम नहीं है. और आणि त्याच्या अगोदरच परमेश्वर म्हटला होता की मनुष्य एकटा असावा, हे खरे नाही. माझ्या प्रियांनो, देवाला तुमची काळजी आहे. हालेलुया. तुमच्या परिवाराची काळजी आहे. आमेन. आणि मग देवानं त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक अशी नाही का हवा निर्माण केली. आणि परमेश्वरानं जे काही बनवतो ते चांगलं बनवतो. आमेन. परिपूर्ण बनवतो. आणि मग पहिला मुद्दा आहे की विवाह ही संस्था देवाने स्थापन केलेली आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की विवाह संस्था ही आदामासाठी किंवा मनुष्यासाठी निर्माण केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला मुद्दा आहे की विवाह संस्था देवाने नाही का त्याचा इन्स्टिट्यूट त्याचं ज्यांनी तयार केलं ते परमेश्वर आहे. पण ही संस्था, विवाह, शादी, मॅरेज हे फक्त पुरुष आणि स्त्री मध्ये आहे. आमेन. कारण जर देवाची इच्छा असते की आदामापासूनच नाही का पुरुष पुरुषाबरोबर विवाह व्हावा, तर त्या फासळीमधून त्यांनी पुरुष निर्मिती केली असते.
पण हवा त्याने निर्माण केली. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आज जगामध्ये तुम्ही पाहतात पुरुष पुरुषाबरोबर विवाह करत आहे, स्त्री स्त्रीबरोबर विवाह करत आहे. आणि जर थोडंसं अजून पाश्चात्य देशात गेलात तर नाही का कुत्रे मांजराबरोबर देखील आता मनुष्य आणि बाया काय करतायत, विवाह करत आहे. पवित्र शास्त्र त्याच्या विरोधामध्ये आहे. पवित्र शास्त्र त्याला परवानगी देत नाही. प्रेज द लॉर्ड. ते पाप आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि म्हणून दुसरा मुद्दा आहे की देवानं विवाह संस्था ही पुरुषासाठी किंवा आदामासाठी त्याने स्थापन केलेली आहे. आणि हा विवाह फक्त स्त्री आणि पुरुषामध्ये आहे. त्याला त्याने ऑर्डर केलेला आहे, त्याने त्याला ब्लेस केलेलं आहे, त्याने आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून लक्षात असू दे की देवानं तुम्हाला जी पत्नी दिलेली आहे, जो पती दिलेला आहे, तो देवापासून आहे. आमेन, हालेलुया. माझा तिसरा मुद्दा आहे विवाह हा नातेसंबंध सर्व नातेसंबंधामध्ये, मानवी नातेसंबंधामध्ये सन्माननीय आणि आदरणीय आहे. इब्री 13:4 वाचल का? इब्री लोकांपत्र 13 अध्याय आणि 4 वचन. मॅरेज इज ऑनरेबल इन ऑल म्हटलेलं आहे. सर्व नात्यामध्ये विवाह हा सन्माननीय आहे, आदरणीय आहे. 13:4 विवाह ये सब में आदर समझा जाए ना, सम्माननीय समझा जाए. मॅरेज इज ऑनरेबल इन ऑल. आणि लक्षात असू दे की तुमचा विवाह हा ज्या स्त्री बरोबर, विवाहित पुरुष आणि विवाहित स्त्री, तुम्ही ज्या वेळेस या विवाहाचा सन्मान करतात त्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाचा सन्मान करतात. हालेलुया. आणि म्हणून आपल्या या नात्याचा सन्मान आम्ही केला पाहिजे. सर्व नातेसंबंधामध्ये आई वडील पण आहेत, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की विवाहाचा नातेसंबंध हा सन्माननीय आहे, तो आदरणीय आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, हा जो विवाहाचा नातेसंबंध आहे यामध्ये शुद्धता आहे. देवाने तो पवित्र केलेला आहे, देवाने तो आशीर्वाद ऑर्डर केलेला आहे. आणि म्हणून विवाहाचा नातेसंबंधाचा सन्मान करणं म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचा सन्मान करणं, पवित्र वचनाचा सन्मान करणं. आम्ही तीन मुद्दे शिकलो. नंबर 1, विवाह हा परमेश्वराने. दुसरी गोष्ट, विवाह हा पुरुष आणि. तिसरा, हा सन्माननीय आहे, आदरणीय आहे. जर चुकून तुम्ही तुमच्या विवाहाला नाव ठेवले असेल, पार्टनरला बोलता बोलल्या, मागील 3 वर्ष आम्ही एकत्र होतो, बऱ्याच बायकांनी आपल्या नवऱ्याचा 3 वर्ष चेहरा पाहिला, नवऱ्याने आपल्या बायकाचा पाहिला, कंटाळा, राग, घुसफुस झाली. लक्षात असू देत असं काही झालं असेल, तुमच्यातून बोलून गेलं असेल तर आज परमेश्वराकडे आम्ही क्षमा मागूया. हालेलुया. प्रभू माझ्या शब्दांची, माझ्या वर्तनाची मला क्षमा कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे ज्यावेळेस तुम्ही विवाहाचा सन्मान करता, तुम्ही देवाच्या वचनाचा सन्मान करता. चौथा मुद्दा माझा आहे की विवाह हा करार आहे. मॅरेज इज नॉट अ कॉन्ट्रॅक्ट बट मॅरेज इज अ कव्हर्नमेंट. मलाकी 2 आणि वचन 14. मलाकीचं पुस्तक, जुन्या काळातलं शेवटचं पुस्तक, 2 अध्याय वचन 14. असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या दारुणातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे. तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून, तुझ्या कराराची ती पत्नी असून तीच बरोबर विश्वासघाताने वर्तन आहे. परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की तुझ्यामध्ये आणि तुझ्या तरुणपणाच्या स्त्रीमध्ये जी तुझी कराराची पत्नी आहे, सहचारणी आहे, त्याच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे. गॉड इज द विटनेस. लक्षात असू द्या, कव्हनंटमध्ये, करारामध्ये नेहमी एक साक्षीदार लागतो आणि तुमच्या विवाहामध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. हालेलुया. आमेन. म्हणा का विवाह हा करार आहे. आणि हा करार जोपर्यंत तुम्ही भूतलावर जिवंत आहात, जोपर्यंत तुमचा श्वास तुमच्या नाही का शरीरामध्ये आहे, तोपर्यंत हा करार आहे. प्रेज द लॉर्ड.
आणि म्हणून विवाह करार आहे. केवळ तुम्ही हा करार फक्त दोन व्यक्तीमध्ये नसून तुम्ही दोघांनी एकमेकाला देवासमोर, त्याच्या शरीरासमोर, त्याच्या मंडळीसमोर तुम्ही एकमेकाला दिलेला करार आहे. प्रेज द लॉर्ड. जर आज या ठिकाणी कोणी असं असेल की येशू समजण्याच्या अगोदर किंवा माझं तारण होण्या अगोदरच माझा विवाह झाला होता, असं कोणी असेल तर आज वेळ आहे. आम्ही पुन्हा तुमचा विवाह, त्याचे जे करार आहे ते आम्ही अभिवचन पुन्हा तुमच्याकडनं करून घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. बिशप घेरे दादा ओळखतात, आमच्या पास्टरांचे पप्पा. त्यांच्या चर्चमध्ये मला बोलवलं होतं. एक दिवस त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेमिनार ठेवलं होतं आणि आम्हाला माहित नव्हतं. आम्ही गेलो आणि तिथे सेमिनार घेतलं. 4 वाजेची वेळ होती, संपत आलं होतं आणि ते दोघं उठले आणि न बोलता जवळजवळ 5 मिनिटं कंटिन्यू ते रडत होते स्टेजवर. आम्हाला काही सुधारलं नाही, काय चाललंय. आणि मग त्यांनी सुरुवात केली की खूप मला वाटत होतं, मी जरी बिशप आहे पण मला वाटत होतं की माझा विवाह हा मी नाही का प्रभूमध्ये येण्याअगोदर तो विवाह झाला होता आणि ह्या विवाहाची आम्ही खूप वाट पाहत होतो. असं व्हावं असं मला वाटायचं. मी पण विवाह लावले पण माझ्या स्वतःच, आणि देवाने त्यांना ती संधी आमच्याद्वारे ती दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर ते आशीर्वादित झाले. आणि माझा भाऊ होता माझ्यावर, त्याने ती पूर्ण त्यांचं ती साक्ष त्यांनी रेकॉर्ड केली आणि ती डिस्प्ले केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून माझे प्रियांनो, जो करार तुम्ही आज या ठिकाणी करणार आहात, एकमेकाला अभिवचन देणार आहात, सुखात दुःखात, श्रीमंतीत गरिबी, आरोग्यात रोगात, मी तुझा मी तुझी, हे आम्ही देवाचं वचन समजून घेतल्यानंतर आम्ही एकमेकाला करार करणार आहोत. हालेलुया. पुन्हा एकदा आम्ही मेणबत्ती पेटवणार आहोत. पळसात मेणबत्ती दिसला नाही आणि त्या मेणबत्तीला तो प्रकाश नाही का प्रभू ईश्वर आहे ते समोर ठेवू आणि पुन्हा एकदा. पण तुमचा पार्टनर बदलणार नाही, तोच पार्टनर त्याच्याबरोबर लग्न. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिन्यू करणार आहोत आम्ही तुमचं मॅरेज होस. तुमचे जे करार अभिवचन आहेत, जे नाही का मी माझ्या पत्नीने जवळजवळ मला 34 वर्ष या 22 तारखेला होती ना, 34 वर्षापूर्वी आम्ही घेतलेले. जवळजवळ ते 91-92 वेळा बांधणारांची रिन्यू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं की विवाह हा देवाने स्थापन केलेला आहे. परमेश्वर ने विवाह को बनाया है. स्त्री आणि पुरुषामध्ये तो विवाह आहे. विवाह सब रिलेशनशिप में विवाह हा सन्माननीय आणि आदरणीय आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहिली की विवाह हा करार आहे, नॉट अ कॉन्ट्रॅक्ट बट कव्हनंट. ऍग्रीमेंट देखील नाही घेते नाही का. हॉलिवूड मध्ये, बॉलिवूड मध्ये 6 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी ते विवाह करतात आणि डिवोर्स देतात. माझ्या प्रेमात तसा हा ऍग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट नाही, हा करार आहे. त्याच्यानंतर मत्तई 19:6 वाचतं का? मॅथ्यू 19:6. हालेलुया. जिन्हें परमेश्वर ने जोड़ा है उसे कोई मनुष्य अलग ना करे. ज्याला परमेश्वरानं जोडलं आहे त्याला कोणी मनुष्यानं विभक्त करू नये, तोडू नये. आणि माझ्या प्रेरणा माझा जो पुढचा मुद्दा आहे, 5वा मुद्दा, तो हाच आहे की विवाह हा लांब पल्ल्याचा एक प्रीतीचा प्रवास आहे. प्रेज द लॉर्ड. इट्स अ लॉंग जर्नी. जोपर्यंत भूतलावर तुम्ही जिवंत आहात आणि तुमची पत्नी जिवंत आहे तोपर्यंत, रोमकरासपत्र 7 अध्याय 2 आणि 3 मध्ये म्हटलंय की जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंत तू त्याला बांधलेली आहे. जब तक नहीं का आपका पति आपकी पत्नी इस जमीन पर है, जिंदा है, तब तक आप एक दूसरे के लिए नहीं का जुड़े हुए हैं. पवित्र शास्त्रामध्ये डिवोर्स नाहीये, तलाक नाहीये पवित्र शास्त्रामध्ये.
फक्त एका गोष्टीसाठी आहे आणि ते म्हणजे व्यभिचार आणि जारकर्मासाठी आहे. आणि म्हणून लक्षात असू दे, विवाह हा लांब पल्ल्याचा प्रीतीचा प्रवास आहे, लॉंग जर्नी. आणि प्रवास करायचा म्हटलं, एकट्याने करायचा म्हटलं तर काय होईल? ही विल गिव्ह अप, निराश मिळतो, पडला तर पडूनच राहील. पण दोघांनी मिळून जर प्रवास केला तर जो एक पडला त्याला तो दुसरा हात देईल आणि उभं करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण ते इंटरडिपेंडंट, एकमेकावर ते अवलंबून असतात. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, विवाह हा लांब पल्ल्याचा एक प्रीतीचा प्रवास आहे. कोणी सांगितलं 5 पॉइंट आपण बोलतो. नंबर 1 काय होता? विवाह संस्था परमेश्वराने स्थापन केली. दुसरं, पुरुष आणि स्त्रीमध्ये देवाने स्थापन केलेली आहे. विवाह हा सर्व नात्यामध्ये सन्मान्य आदरणीय आहे. विवाह हा करार आहे, लांब पल्ल्याचा प्रीतीचा प्रवास आहे. हालेलुया. विवाह हा 2 देहांना एक देह करणारा आहे. हालेलुया. माझा पुढचा मुद्दा आहे उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय आणि वचन 24. यास तो पुरुष आपल्या आई बाप्पा सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. दोघे एक देह होतील. बघा, आपण मॅथ शिकलेलो आहे. मॅथ मध्ये 1 + 1 = 2 नाही का? 1 + 1 किती होतात? 2. पण पवित्र शास्त्र ज्यावेळेस पती पत्नी यांचा नाही का आधी बेरीज करतात, 1 + 1 = 1. प्रेज द लॉर्ड. कारण ते दोघंही जोडलेले आहेत. परमेश्वर ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहतो, दोघांना एक पाहतो. हालेलुया. मनानं शरीरानं ते एकत्र झालेले आहे. आमेन. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, माझा पुढचा मुद्दा आहे की विवाह हा 2 व्यक्तींना एक देह असा करणारा तो विधी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शेवटचं आहे ते म्हणजे, पुन्हा ते थोडं रिपिटेशन होतं, परंतु विवाह माझ्या प्रियांनो हा स्त्री आणि पुरुषामध्येच आहे, 2 व्यक्तीमध्येच आहे. आणि परमेश्वर त्याच्यामध्ये साक्षी राहतो. आता मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्या विवाहाला किती वर्ष झाले, तर सांगू शकाल का? फक्त वर्ष सांगेल. किती वर्ष झाले? 13 वर्ष, 22 वर्ष. हा, लग्न विवाहाला किती वर्ष झाले? हा, लग्नाला नाही, जास्त नाही. बाळक साहेब 25 वर्षाचे. मी 43 आहे. तर त्यांचं कमीत कमी मी 5 वर्षानंतर राहतो. 48. मला वाटतं 48 वर्षांपेक्षा अजून कोणाचं जास्त विवाहाला झाले का? तुम्हाला किती वर्ष झाले? 20. 12 वर्ष, 24 वर्ष, हा, 20 वर्ष, 11 वर्ष, 5 वर्ष, हे नर्म, हा, 2.5 साल, 2.5 साल, 7 वर्ष, 19 वर्ष, 12 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. आपण दादासाठी आणि त्यांच्या बाळासाहेबांच्या वडिलांसाठी नाही साठी काय तुम्हाला 20 वर्ष. मला वाटतं त्यांच्यानंतर आमचा नंबर लागतो. 34 वर्ष या 22 तारखेला पूर्ण होते. आमेन. आमच्या याच्यावर जाऊ नका, रंगरूपावर पेंटिंग झालेली. आवड त्यांना चांगलं सुंदर राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला जी पत्नी दिली, जो पती दिला आहे, माझ्या प्रेरणो त्या पत्नीच्या पतीच्या जीवनामधून आणि जी लेकरं तुम्हाला दिलेली आहे, जे काही तुमचं घर आहे, या सर्वांच्या मधून
देवाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया. पत्नीच्या द्वारे देवाचा गौरव, पतीच्या द्वारे देवाचा गौरव, लेकरांच्या द्वारे देवाचा महिमा झाला पाहिजे. जे घर आहे नाही का, जी गाडी आहे, वाहन आहे, त्याद्वारे माझ्या देवाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा परिवार, माझी लेकरं ते देवाला गौरव देणार. हालेलुया. देवाचा महिमा करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण कुठपर्यंत आलो तो वचन 20 पर्यंत. आदामाने सर्व गाव पशु, आकाशातील पक्षी, सर्व वन पक्षी नावे दिली, पण आदामाला कोणी सहाय्यक, अनुपसहाय्यक मिळेना. आणि मग देवानं त्याच्यासाठी आता नाही का ऍक्शन केलेली, त्यांनी कृती केलेली आहे. त्यानं एदेन बाग या बागेमध्ये त्यानं सगळ्यात पहिलं ऑपरेशन केलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणी मेडिकल फील्ड मधला आहे की कोणी नर्स किंवा मेडिकल मध्ये काम करणार कोण आहे? पार्किंग वाईज आहेत. अजून कोण आहे? हा सिस्टर पण आहे तिथे. ओके. त्यांना चांगलं माहिती आहे ऑपरेशनच्या अगोदर काय केलं जातं. अनेस्थेसिया दिला जातो, भूल बेशुद्ध केला जातो. आणि परमेश्वराने या सर्व स्टेप्स या ठिकाणी आदामाच्या शरीरामधून हवा तयार करण्यासाठी उसकी औरत, उसकी बीबी निकालने के लिए परमेश्वर ने सबसे पहले ऑपरेशन एदन बाग में कर दिया. प्रेज द लॉर्ड. आईसीयू थिएटर क्या था उसका? एदन बाग. पेशेंट कौन था? आदम था. डॉक्टर कौन था? परमेश्वर पिता था. प्रेज द लॉर्ड. गॉड द फादर. तो चलो पढ़ते हैं 20 वचन 21 नंबर 1. मग सेकंड वाचूया आपण 1 2 3. मग परमेश्वर देवाने आदामाला गाठ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासही काढून घेतली, तिची जागा. हालेलुया. सबसे पहले उसको नींद दे दिया, उसको बेशुद्ध कर दिया, अनेस्थेसिया दे दिया. प्रेज द लॉर्ड. अभी वो सो गया, बेशुद्ध हो गया, उसको मालूम नहीं क्या हो रहा है क्या नहीं. अभी परमेश्वर और वो आदम और उसकी फसली ना इनमें चल रहा है काम. अभी परमेश्वर ने क्या किया? पहली बार उसको ने कहा, उसको पहले सीजर किया, सीजर कटिंग किया. अगर हमें ये फसली निकाल के फासली काढायचे, कट करावं लागेल ना. हॅलो. काढल्यानंतर रक्त निघालं असेल का? येस. कारण तो रक्त मांसाचा झाला नाही का. वचन आम्हाला फक्त दुसरा अध्याय वचन 7 मध्ये तो जीवधारी झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याला फ्लेश, ब्लड, बोन्स सगळं जे काही इमोशनल, मानसिक काय असेल ते सर्व त्याच्यामध्ये तयार झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो बेशुद्ध झाला, त्याची फासही काढली, म्हणजे चिरफाड केली परमेश्वराने. आणि मग ती जागा मांसाने भरून टाकली, स्टिचिंग केलं. आता नाही का, जागा काय केली? मांसाने भरून टाकली, स्टिचिंग झालं, शिलाई वगैरे झाली. आणि मग पुढे असं म्हटलं ती जागा मांसाने भरून आली. वचन 22 1 2 3. परमेश्वर देवाने आदामाची फासही काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती फासळी परमेश्वराच्या हातामध्ये आहे. ती फासळी घेऊन त्यानं त्या फासळीमधून, त्या हड्डीमधून नाही का, त्याने एक सुंदर स्त्री बनवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती स्त्री घेऊन नाही का, तिला घेऊन तो कोणाकडे गेला? जो आदाम पक्षी, पशु, प्राणीमध्ये स्वतःची काय पाहत होता? सहाय्यक, सहचारणी पाहत होता. देवानं त्याच्या शरीरामधून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उत्तम आणि सुंदर. प्रेज द लॉर्ड. बघा बहिणींनो, आज मी एक विधान करतो. वचन 7 मध्ये म्हटले की देवाने जमिनीच्या मातीचा मनुष्य लिहिला. आदम को कैसे बनाया? मिट्टी से. कैसे बनाया? मिट्टी से. मगर हवा को उसने हड्डी से बनाया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती पण एकदम हृदयाच्या जवळची. हालेलुया. आणि म्हणून बहिणींनो, पत्नींनो, यू आर व्हेरी प्रेशियस इन द साइट ऑफ गॉड. देवाच्या दृष्टीने तुम्ही काय आहात? मौल्यवान आहात.
हालेलुया, आमेन. आणि त्या ठिकाणी मी पाहतो की त्याने तिला घेतलं आणि आदामाकडे घेऊन गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बाळासाहेब बागुलबाई बोलणार नाही, तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. ज्यावेळेस देवानं आदामाला नाही का मातीचा गोळा घेतला, त्याला घडवलं, त्याच्यामध्ये श्वास फुंकला, तो जीवदानी झाला. आदामाचे डोळे उघडले असते. प्रेज द लॉर्ड, आमेन. कोणाला पाहिलं असं त्यांनी सगळ्यात पाहिलं? अजून काय ऑप्शन आहे का? ऑप्शन है और कुछ ऑप्शन है उसके बीच में? ए 1 2 3 नहीं, परमेश्वराला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आता ज्यावेळेस हवाला त्यांनी बनवलं फासळीमधून आणि हवेने ज्यावेळेस डोळे उघडले असेल त्यावेळेस हवेने देखील कोणाला पाहिलं असेल? हा, काय ऑप्शन आहे का? इथे आदम पण होता. प्रेज लॉर्ड. हवाबाईने पण कोणाला पाहिलं? आदामरावांनी कोणाला पाहिलं? माझ्या मागे म्हणाल का? निर्मिती हमेशा निर्मात्याला पाहते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तुमचे सकाळी डोळे उघडतात त्यावेळेस आम्ही कोणाला पाहतो? खूप महत्वाचं. ज्यावेळेस मी सकाळी नाही का माझे डोळे उघडतात त्यावेळेस देवबाप एक चमत्कार माझ्या जीवनात करतो आणि तो चमत्कार मला तो आयुष्य देतो. प्रेज द लॉर्ड. मला तो जीवन देतो. डोळे ज्यावेळेस माझ्या झोपेतून उघडवतात त्यावेळेस देवानं माझ्या जीवनामध्ये एक दिवस जॉय नाही का ऍड केलेला असतो. मी त्याबद्दल त्याला आभार मानतो का? मी त्याचं मुख पाहतो का? मी प्रार्थना करतो का? मी देवाचं वचन वाचून त्याच्यापासून ऐकतो का? कारण ज्यावेळेस मी देवाचं वचन वाचतो त्यावेळेस परमेश्वर माझ्याशी बोलत असतो. हालेलुया. ज्यावेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस माझ्या हृदयातलं, माझ्या आत्म्यातून मी माझ्या प्रभूला माझ्या गोष्टी सांगत असतो. पण ज्यावेळेस मी आराधना करतो माझ्या प्रेरणा, मी प्रभूला ज्यावेळेस उंच करतो मला मागायची पण गरज पडत नाही. हालेलुया, हालेलुया. तो असं स्वतःहून देऊन टाकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही आराधना देतात, ज्यावेळेस जय जयकार करतात माझ्या प्रेरणा, त्यावेळेस तुम्ही त्याचा सन्मान करतात. आमेन, हालेलुया. आणि परिवार म्हणून, कुटुंब म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात नाही का जसं कुलूप उघडून तुम्ही नाही का दार उघडतात तसं प्रार्थना ही तुमचं कुलूप उघडा. प्रार्थनेनं आपल्या जीवनाची, आपल्या रोज सकाळी उठता त्यावेळेस त्याची सुरुवात करा. आणि ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाता डोळे बंद करण्या अगोदर पुन्हा एकदा ते कुलूप प्रार्थनेने बंद करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाबरोबरचा माझा वैयक्तिक नातेसंबंध महत्त्वाचा आहे. आमेन. मी माझ्या पत्नीला घेऊन, माझ्या लेकरांना घेऊन प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा माझ्या प्रियांनो, आम्ही लहान होतो, आमच्या आई वडील आम्हाला नाही का घराची भक्ती, आमची प्रार्थना व्हायची. आता विसरत चालले लोक. आता घराची भक्ती प्रार्थना होत नाही कारण कामाच्या वेळा वेगळ्या आहेत, त्यांचं ट्युशन वेगळं आहे, त्यांचं शाळेला येण्याचं टायमिंग वेगळं झालेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडे पुन्हा एकदा आम्हाला त्या पहिल्या गोष्टीकडे यायचं आहे. आमच्या घरामध्ये रोज प्रार्थनेची आणि आराधनेची वेळ बांधता आली पाहिजे. रोज आम्हाला देवाचं वचन, त्याचं मनन, चिंतन आणि आचरण केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आदाम आणि हवा यांनी सर्वात प्रथम परमेश्वराला पाहिजे. यशाच्या पुस्तकामध्ये 50:5 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, तू शिष्याप्रमाणे ऐकावं म्हणून माझे कान तू रोज उघडतोस. हालेलुया. यासाठी की मला सुशिक्षिताची जीवन प्राप्त व्हावी. आमेन. माझ्या प्रियांनो, प्रभूकडून ऐकायला शिका. प्रभूचा आवाज ऐकायला शिका. त्याच्याकडे थांबून राहा. आपल्या लेकरांसाठी एक आदर्श, एक कित्ता म्हणून पती पत्नी आहात, त्यांच्यासाठी आई बाप आहात, त्यांचे पहिले शिक्षक आहात. त्यांच्यासमोर एक उदाहरण म्हणून, एक मॉडेल म्हणून, एक कित्ता म्हणून आपल्या स्वतःला सादर करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आदाम आणि हवा यांनी सर्वात प्रथम देवाला पाहिलं.
ठिकाणी जर आम्ही करत नसेल किंवा आता मध्यंतरी थांबलो असेल, मी काल रविवारी एका चर्चमध्ये बाळासाहेब ओळखत त्यांना सांगायचं, त्या चर्चमध्ये मी असं सेमिनार घेत होतो आणि पत्नी आणि तिचे पती दोघं आलेत आणि ते म्हटले, पास्टर सगळं सेमिनार झाल्यानंतर खूप घरामध्ये वाद चालू आहे, एकुलता एक मुलगा आहे, ऋषिकेश नाव आहे त्याचं, खूप मोठ्या प्रसंगामधून आम्ही चाललो आहोत. मी म्हटलं तुमच्यासाठी प्रार्थना करतो, पण मला 1-2 प्रश्न विचारायचा अधिकार आहे का? ते म्हटले विचारू शकतो. म्हटलं तुम्ही तुमची कौटुंबिक प्रार्थना तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही करता का? सात 8 वर्ष झाले आमच्या घरात कौटुंबिक प्रार्थनाच होती. सगळे व्यस्त झालेत. मी म्हटलं आज प्रथम तुम्ही घरी गेल्यानंतर प्रभूकडे जाऊन क्षमा मागा, एकमेकांना देखील क्षमा करा, मुलाला देखील क्षमा करा, त्याला क्षमा मागायला हवा आणि पुन्हा एकदा तुमच्या घराची जी भक्ती आहे, घराची जी प्रार्थना आहे, कौटुंबिक प्रार्थना ती पुन्हा सुरू करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियांनो, सैतान आम्हाला बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करतात यासाठी करतात कारण आपण प्रभूजवळ जात नाही, प्रभूमध्ये आम्ही राहत नाही, एकत्र राहणं, एकत्र प्रार्थना करणं नाही का, म्हणून ती म्हण निघाली, प्रे टुगेदर स्टे टुगेदर. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते एकत्रपणे शेवटपर्यंत राहतं, बांधलं जातं. आणि माझे प्रियांनो, या आदाम आणि हव्वाच्या जीवनामधून परमेश्वराला प्रथम स्थान देणं, त्याला रोज शोधणं, रोज त्याला पाहणं, रोज त्याचं मुख, त्याचं दर्शन घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मग नंतर त्यानं ती फासळी घेऊन आदामाकडे गेला आणि तेव्हा आदाम म्हणाला, वचन 23 वाचूया आपण सर्वांनी एकत्र मिळून वाचतो, सर्व मिळून आपण वाचणार. 1, 2, 3. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले हिला, कारण ही हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लव्ह सॉन्ग, प्रेम गीत आहे. याचे पडद्यावर तुम्ही पाहतात नाही का, नाटकामध्ये तुम्ही पाहतात, हे सगळं नाटक आहे, खरं नाहीये. खरं प्रेम पवित्र शास्त्रामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर प्रेम गीत त्याने आपल्या पत्नीसाठी गायलेलं आहे. हालेलुया. खरोखरच आहे ते आपल्या पत्नीसाठी त्याने गीत गायलेलं आहे. त्याने पहिल्या वेळेस तिला पाहिलं आणि पहिल्या पाहण्यामध्ये तिच्या प्रेमामध्ये, प्रीतीमध्ये तो पडला. हालेलुया. आज पुन्हा एकदा आपण आपल्या पत्नीकडे प्रेमाने पाहूया आणि तिचा उजवा हात आपल्या हातामध्ये घेऊया आणि डोळ्यात डोळा घालून. आता जरी आमच्या दोघांचे चष्मे, पण आम्हाला काय फरक पडत नाही. दादा चष्मा राहू द्या, राहू द्या, राहू द्या. आणि डोळ्यात डोळा घालून तिचं नाव घ्यायचं. हालेलुया. ते माझं शरीर आहे, ते माझं रक्त आहे, ते माझं हाड आहे. हालेलुया. माझ्या शरीराचा तो अवयव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, प्रभू येशूने त्याची वधू कशी तयार केली माहिती आहे? जसं आदामाच्या फासळीमधून, आदामाच्या रक्तामधून त्याची वधू निर्माण केली हवा, तसं प्रभू येशू ज्यावेळेस वधस्तंभावर होता, तो मेला किंवा नाही ते पाहण्यासाठी नाही का एक भाला घेतला आणि त्याच्या फासळीमध्ये, त्याच्या फसलीमध्ये तो भाला भोसकण्यात आला आणि त्याच्यातून रक्त आणि पाणी आलं. हालेलुया. जो प्रत्येक व्यक्ती त्या येशूच्या रक्तावर, त्या मृत्यूवर विश्वास करतो, त्याचं तारण झालेलं आहे, त्याला नवा जन्म मिळालेला आहे. आणि तारण पावलेली प्रत्येक व्यक्ती प्रभू येशूचं शरीर, प्रभू येशूची वधू म्हणून म्हटल्या जाते. हालेलुया. हे ते रहस्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, पती पत्नी नाते संबंध हे एका शरीरामध्ये आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आता मला त्यावेळेस कळलं होतं की हे माझ्या हाडातला हाड आणि मांसातला मांस आहे.
प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये प्रभू येशू आणि मंडळी त्याचं प्रतीक नव्या करारामध्ये आम्ही पाहतो. आम्ही ज्यावेळेस अभिवचने एकमेकाला देणार आहोत, करार करणार आहोत, पुन्हा एकदा आम्ही नाही का रिन्यू करणार आहोत आमचं मॅरेज ओज, त्यावेळेस त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलेन. पण आता मी तुमच्याशी फक्त 3 शब्द बोलणार आहे आणि 3 शब्द मनापासून ऐका, कारण हे 3 शब्द तुम्हाला सांगणार आहे की मॅरेज प्रिन्सिपल, विवाहाचं जे मूळ तत्व आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे. या 3 पायऱ्या जर तुम्ही चढलात व्यवस्थित, या 3 पायऱ्या जर तुम्हाला समजलात व्यवस्थित, माझ्या प्रेमात तुमचा विवाह हा त्या खडकावर बांधल्यासारखा होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 3 शब्द आहे, 3 शब्दाचा संदेश. हालेलुया. वाचूया का आपण वचन 24. यास तो पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील आणि ती दोघे या एका वचनामधून आपण 4 शब्द घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पहिले 3 शब्द मला तुमच्याशी बोलू द्या. तो काय म्हटला? यास तो, इसलिए. हिंदी में क्या लिखा है? इस कारण. इंग्लिश मध्ये लिहिलंय therefore a man will leave his parents. पुरुष आपल्या आई बापा सोडून, म्हणा छोडना. हिंदी लोक बोलो छोडना. आपण सगळे इंग्लिश आहोत, म्हणा लिव्हिंग, सेपरेशन. मराठी लोक म्हणतील सोडून. 3 शब्द, 3 भाषा. छोडना, लिव्हिंग, सोडून. याचा अर्थ सेपरेशन. काय? सेपरेशन. कोणाला सोडून? कोणा से नहीं, पुरुष आदमी पति क्या करेगा शादी के बाद? अपने माँ और बाप को छोड़ देगा. फक्त पुरुषालाच लिहिलेगा. भजन संहिता 45 का 10, स्तोत्र 45 10. आगे करणे आई, आगे करणे. मुलींनो, स्त्रियांनो, बहिणींनो ऐका, लक्ष दे, लक्ष द्या, कान लाव, कान पण लावा. आपले लोक, आपले लोक आपल्या बापाचे घर, आपल्या बापाचं घर हे विसरून जा. म्हणजे राजा, म्हणजे तुझा जो पती, जो राजा आहे, तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी, तुझ्या सौंदर्यामध्ये तो अभिलाषी होईल. तो तुझा पती आहे, तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी, त्याच्या समवेत राहा. प्रेज द लॉर्ड. स्त्रीला पण सांगितलंय की तू काय कर, आपल्या बापाचं घर विसर. आणि आपली भारतीय संस्कृती तर तुम्हाला माहिती आहे. स्त्री काय करते? आपला आई बाप, नातेवाईक, घर सगळं सोडून आपल्या पतीच्या घरी येते. प्रेज द लॉर्ड. आपल्या पतीच्या आई वडिलांना आपले आई पप्पा म्हणते, त्याच्या बहीण भाऊ म्हणते. तिचं सगळं सगळं ती काय करते? त्याग करते आणि आपल्या घरामध्ये येते. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रेम, परंतु शास्त्र आम्हाला सांगत आहे की पुरुषांनो आणि स्त्रीनो, तुम्ही आपल्या आई बाबाचं घर सोडा आणि त्यांना काही वृद्धाश्रमात टाका. असा देव आम्हाला शिकवतो का? याचं इंटरप्रिटेशन असं आहे का? याचं इंटरप्रिटेशन असं आहे माझ्या प्रेरणो, की ज्या वेळेस परमेश्वर म्हणतो की तू आपल्या बापाचं नाही का घर किंवा त्यांना सोडून आपल्या पत्नीशी नाही जडून राहा, तुम्ही दोघे एक होणार आहे. याचा अर्थ तुला आता लग्न झालेलं आहे. आता तुला तुझ्या पत्नी बरोबर नाही का तुझा एक नवा संसार, तुझं एक नवीन जीवन, एक नवीन कुटुंब तुला आता स्थापन करायचं आहे. आणि म्हणून आपल्या आई बापाच्या मक्तेदारी मधून, म्हणा मक्तेदारी, तुमचं जे कमिटमेंट आहे, तुमची जी प्रायोरिटी आहे, ती प्रायोरिटी तुमच्या पती बरोबर, तुमची प्रायोरिटी तुमच्या पत्नी बरोबर, दोघांची प्रथम प्रायोरिटी राहील. हालेलुया. आई वडील आहेत, इतर मित्र आहेत, त्यांना लेसर म्हणजे कमी प्रायोरिटी देणं, पण आपली जी अर्धांगिनी आहे, जे आपलं शरीर आहे, तिला अधिक महत्व देणं. हालेलुया. देवानंतर, परमेश्वरानंतर हा त्याचा अर्थ. आणि परमेश्वर म्हणतो की जर तुला भूतलावर दीर्घायुष्य व्हायचं असेल, तुझं कल्याण व्हावं असं जर तुला वाटत असेल, तर तो आपला बाप आणि आपल्या आई यांचा सन्मान कर. तिथे आज्ञापालन नाही, तिथे काय सन्मान आहे, ऑनर दे, त्यांचा सन्मान कर.
आणि पहिल्या 10 आज्ञामध्ये 5व्या आज्ञा आहे की आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. हालेलुया. मुलांसाठी ज्यावेळेस तुम्ही विवाहित होता, माझ्याकडून पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये ही झाली पाहिजे, हे व्हायला पाहिजे की आम्ही आमच्या जीवनातल्या प्रायोरिटी बदलल्या पाहिजे. आणि जे आई वडील आहेत माझ्यासारखे का, माझ्या मुलाचं लग्न झालंय आणि त्याला आता 7 महिन्याची, 8 तारखेला 7 महिन्याची माझी नात होणार आहे. आणि आपण कोच झालो, आपलं प्रमोशन झालेलं आहे. आता आपली लेकरं आता क्रिकेट ग्राउंडवर खेळत आहेत, त्यांना नाव द्या 6, 4. आता आपण कोच आहोत. कोच काय करतो? कोच फक्त मॅच होण्याच्या अगोदर त्याच्या प्लेअरला तो शिकवत असतो. बॅट नाही का, आता कोण कोहली, हे कोहल्या बॅट अशी झाली, असं चौका मार, असं 6 मार. आणि जर कोच म्हटला की नाही, मॅच चालू असताना त्याने बॅट बरोबर पकडलेली नाहीये, त्यांनी 6 मारायला पाहिजे होता, 4 मारायला पाहिजे होता, तरी मारला नाही, तो जाईल तिथे ग्राउंडवर, अरे तुला मी काय सांगितलं, अशी बॅट भर, असं मार. लोक म्हणतील हा कोच इथे सरकलेला आहे, कारण तो आता काय करतोय, पिचवर येऊन, त्या ग्राउंडवर येऊन तो काय करतोय, त्याला कोचिंग करतोय. आणि म्हणून जे आई वडील आहेत आणि तुमची लेकरं जर तुमच्यावर राहतात, कृपा करून त्यांना फुकटचा सल्ला देऊ नका. आमेन. प्रेज द लॉर्ड. फुकटचा सल्ला देऊ नका. त्यांच्या डिसिजन मध्ये, त्यांच्या निर्णयामध्ये तुम्ही लुडबुड करू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या, त्यांना ठरवू द्या. आपण प्रार्थना करू त्यांच्यासाठी. हालेलुया. आमेन. एखाद्यास ते चुकतील, पडतील, तुमची प्रार्थना, पालकाची प्रार्थना, प्रभू त्यांना उभं करेल, तुमच्या समोर ते चालायला लागतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, ज्यांना परमेश्वराने जोडलेलं आहे त्यांना कोणी मनुष्याने तोडू नये. हालेलुया. कारण त्यांनी एकमेकांसाठी ते शरीर झालेले आहे. माझं उदाहरण देतो. माझं नाव शशिकांत गोरे, माझे वडील यशवंत दशरथ गोरे, नाही का, जळगाव, खानदेश, सातपुडा पर्वताच्या पायथ्याला आमचं गाव आहे. आम्ही 3 भाऊ आहोत. एक झाड आहे, त्या झाडाला 3 फांद्या होत्या, शशिकांत, रविकांत, पिक्चर, आणि त्यातली एक फांदी शशिकांत गोरे, नाही का, माझ्या पत्नी बरोबर झाला. माझा विवाह 1989 मध्ये झाला. साधू सुंदर सिंग यांचं नाव किती झाले? साधू सुंदर सिंग, त्यांनी त्यांचं चर्च उद्घाटन केलं. प्रेज द लॉर्ड. चर्च त्याकडे आमचा विवाह झाला आणि 34 वर्षापूर्वी आम्ही पुण्यामध्ये आलो. हालेलुया. तिची फांदी होती यशवंत दशरथ गोरे या झाडाची, ती फांदी कलम करण्यात आली आणि तिला पुण्यामध्ये रोवण्यात आली. हालेलुया. पुण्यामध्ये आता एक नवीन झाड झालेलं आहे. यशवंत दशरथ गोरेचं जे झाड होतं, शशिकांत यशवंत गोरे, हे झाड तयार झालं आणि याला 2 फांद्या, एक सत्यजित गोरे आणि मागे माझी मुलगी आहे सुकन्या गोरे. आता सत्यजित गोरेची एक फांदी नाही का आमच्या कराड चंदननगर मधून निघाली आणि आता ती नाही का टाटा टोप येते फातिमा नगरला, तिथे त्यांचं झाड रोवलं गेलं, त्याला अजून एक फांदी आलेली. हालेलुया. पण मूळ झाड काय आहे? यशवंत दशरथ गोरे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी मी पाहिलं की परमेश्वर म्हणतो की पहिली पायरी आहे छोडणं, सोडून लिव्हिंग. तुम्हाला आपल्या आई बापाच्या मक्तेदारीमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे, तुम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे. आणि विवाह ही अशी आतली खोली आहे की त्या ठिकाणी फक्त पती आणि पत्नी असावे. हालेलुया. त्या आतल्या खोलीमध्ये दोघं असताना जर एकदम तिसरा आला तर काय होईल? गडबड होईल ना. हॅलो, होणार की नाही? गडबड. आणि म्हणून ती आतली खोली आहे. हालेलुया. तिसऱ्याला एंट्री नाही, ते दोघांचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते परमेश्वराने जोडलेलं आहे, परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. येऊन संबंध आले की देवापासून आहे. हालेलुया. परमेश्वर त्याच्यामध्ये पाठवून तुम्हाला सांगेल पुढच्या याच्यामध्ये की पती पत्नीला देवाने आशीर्वाद त्यासाठी देखील दिलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की यास तो पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या स्त्रीशी, बोलो हिंदी, जोडना, बोला जोडना, जडून
क्लिविंग जोड़ना, जरूर क्लिविंग, बॉन्डिंग। हालेलुया। जब तक हम छोड़ते नहीं तब तक हम जुड़ते नाही। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून तुमच्या पत्नीबरोबर, तुमच्या पतीबरोबर देखा जे जोडणं आहे, आपल्या स्त्रीशी जोडून राहील, हे नातेसंबंध पती पत्नीचे प्रथम स्थान देखा त्याला त्याच्यामध्ये देणं। मी लहान असताना एक जाहिरात यायची, बहुतेक दादांना आठवत असेल। एक खुर्ची होती आणि हत्ती होता आणि त्या हत्तीला एक दोरी बांधली आणि ती खुर्ची तो ओढायचा आणि मग मागून आवाज यायचा, अरे ये फेविकॉल का छोड़ है, टूटने से भी टूटेगा नहीं। इतकं ते स्टिक, इतकं ते एकमेकांवर नाही का ते फक्त घनिष्ठ होतं, एक स्ट्रॉंग। फक्त मृत्यू त्या विवाहाच्या नातेसंबंधाला तोडू शकतो। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। जोपर्यंत भूतलावर आहे तोपर्यंत हा नातेसंबंध आहे। परत मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या इतके वर्ष तुम्ही या भूतलावर आहात तोपर्यंतच तुमचा पती आणि पत्नी म्हणून नातेसंबंध आहे। हालेलुया। स्वर्गामध्ये तुम्ही आणि संतगण, हालेलुया, न मोजता येणारा। हालेलुया। प्रकटीकरण 7 आणि 9 प्रकटीकरण 7 निरनिराळ्या भाषा बोलणारा नाही का सर्व लोक त्याच्या समोर। हालेलुया। सर्व संतगण आहेत आणि म्हणून या भूतलावर तुम्ही पती पत्नी आहात। प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आनंदाने जगा। हालेलुया। एकमेकाला कशात आनंद वाटतो ते विचारा, त्यामध्ये तुम्ही त्यांना सहकार्य करा। प्रेज द लॉर्ड। आणि त्या ठिकाणी तुम्ही दोघं एकमेकाबरोबर जोडलेले आहात। तुमच्यामध्ये असलेला जो नातेसंबंध आहे तो अधिक मुळावलेला, डीप, खोलवर तुमचा नातेसंबंध असला पाहिजे। हे केव्हा घडेल? ज्यावेळेस मी माझा जास्त क्वालिटी टाइम, माझं जास्त अनेक लक्ष मी माझ्या लाईफ पार्टनरवर देईन। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। नाही तर मग टोमणे असतात, अजून पण आईचा पदर, अजून पण आईच्या पदराखालीच, तो तर काही नवरा झालाच नाही, अजून पण मुलगाच आहे आपल्या बापाचा। हॅलो, ऐकलेत का टोमणे कधी? मी पण असं काय झालं असेल तर देवाकडे क्षमा मागा। प्रेज द लॉर्ड। एकमेकांकडे पण क्षमा मागा। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जाऊया का पुढं? पुढं काय म्हटलेलं आहे? यास्त पुरुष आपल्या आई बापा सोडून, म्हणा छोडणं, छोडणं, सोडून, लिव्हिंग, आपल्या स्त्रीशी जडून राहील, जडून, जोडणं, बॉन्डिंग, क्लिविंग। हालेलुया। हालेलुया। आणि मग म्हटलं आहे की ती दोघे बोला की एक होणार, एक देह, वननेस। हे ज्यावेळेस सोडतात, प्रायोरिटी पत्नीला देतात, जोडतात, त्यावेळेस ते शरीराने, मनाने, तनाने, धनाने, विचाराने एक देह होतात। हालेलुया। त्यांची एकमेकांची सहमती, एकमेकाला ते पूरक असतात, ते समजून घेतात, एकमेकाच्या विचारांचा ते सन्मान करतात। प्रेज द लॉर्ड। एकमेकाचा ते आदर करतात, एकमेकांना ते सहारा देतात, त्यांच्या कमी घटीमध्ये ते एकमेकांना मदत करतात, त्यांच्या जीवनामध्ये जे पण नाही का स्ट्रेस असू दे, डिप्रेशन असू दे, ते एकमेकाला शेअर करतात। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आपल्या समोरच्या व्यक्तीला काय आवडतं, काय जास्त त्यांना, कशामध्ये त्यांना जास्त आनंद आहे, त्या गोष्टी ते करायला सुरुवात करतात। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून माझे प्रेम लक्षात असू द्या, वननेस म्हणजे यू बिकम अ पॅशनेट लव्हर। एक आग, प्रीतीची आग तुमच्यामध्ये तयार होती। म्हणजे प्रेम, त्या विवाहाला किती वर्ष झाले ते महत्वाचं नाही, पण जी आग आहे एकमेकाबद्दलची, ती आग टिकून ठेवणं, ती प्रज्वलित करणं, ते महत्वाचं आहे। 1 Corinthians
2 आणि 3 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पत्नींनो तुमच्या शरीरावर परमेश्वरानंतर जर कोणाचा अधिकार असेल तर तो तुमच्या पतीचा आहे आणि पतींनो तुमच्या शरीरावर परमेश्वरानंतर जर कोणाचा अधिकार आहे तो तुमच्या पत्नीचा आहे. हालेलुया हालेलुया. आणि म्हणून आम्ही म्हणतो ना तनाने मनाने धनाने मी माझ्या जीवनाचा स्वामी. हालेलुया. स्वामित्व. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून लक्षात असू द्या तुम्ही एकमेकांबरोबर जोडलेले आहात. तुम्ही एकमेकांबरोबर जोडलेले आहात त्यास जे नाही का बेडरूम मध्ये आहे ते देखील आशीर्वादित परमेश्वर. आमेन. आणि शेवटचं वचन वाचूया का आपण वचन 35 नंतर मी पाठी पाहायला देतो. आदाम व त्याची स्त्री ही दोघे काय होती नग्न होती तरी त्या संकोच याचा अर्थ त्यांच्यामध्ये दोघांमध्ये नाही का एक पारदर्शकता होती. दे आर व्हेरी ट्रान्सपरंट. ते एकमेकाला हिशोब देणारे असे होते. माझं आणि तुझं असा त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता. माझ्याकडे त्यांच्या अंगावर कपडे देखील नव्हते असं देवाचं वचन सांगतं. लपवण्यासारखं काहीच नव्हतं. आणि म्हणून तुमच्या पती पत्नीच्या नातेसंबंधामध्ये अशी कोणतीच गोष्ट असू देऊ नका की जे तुमच्या पतीला माहिती नाही किंवा पत्नीला माहिती नाही. बी ओपन, बी ट्रान्सपरंट. आपले वैवाहिक नातेसंबंध हे स्वच्छ का पारदर्शक एकमेकांबरोबर असले पाहिजे. जे हृदयात ते आमच्या मुखात असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग असा विवाह प्रभू आनंदित करतो. अशा विवाहाला प्रभू आशीर्वादित करतो. एक शेवटचं उदाहरण देतो आणि मग बाळकाईच्या हातामध्ये सोपवतो. तुमच्याकडची घटना ही आमच्या पुण्यातली घटना आहे. पती पत्नी आजकाल दोघांनी काम करावं लागतं कारण नाही पुढे तो पैसा. दोघे कामाला जातात आणि एकदा असं होतं की नवरा जरा लवकरच येतो म्हणजे वेळेवर येतो परंतु तो बायकोच्या अगोदर येतो आणि घरामध्ये येऊन असं दार असतं समोर आणि तो सोफ्यावर बसलेला असतो आणि बायकोची वाट पाहत असतो. 6:30-7 झाले तरी बायको घरी आली नाही म्हणून काळजी वाटते त्याला आणि मग फोन करतो. बायको काय फोन उचलत नाही. त्याला काळजी वाटते आणि अजून आली नाही. फोन पण केला नाही. 6 वाजता बरोबर घरात येते आणि अजून नाही का काय झालं तिला आणि म्हणून काळजी करत करत त्याला घाम येतो. त्याला छातीमध्ये पण दुखायला लागतं आणि मग ती आपली तिच्याकडे चावी असते ती दार उघडते आणि मग ती आत येते. अवतार काय चाललंय तुझं? टाइम काय झाला? किती वाजले? 7:30 झाले. फोन पण तू उचलत नाही. ते म्हटलं अहो मी ट्रॅफिक मध्ये होते आणि नाही का मला फोन नाही उचलला कारण माझा फोन हा डेड झालेला